सुपुत्र तेजस उतेकर आणि तेजस कदम आणि त्याचप्रमाणे चौरणे गावचे सुपुत्र सुदर्शन जाधव या सामन्यासाठी धावतं समालोचन करतील। धन्यवाद। तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे ऑपरेटर कांबळे यांना। आहे कारण त्यांनी आपल्या 15 गाव असू द्या, ठाणा मुंबई असू द्या, एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जातंय आणि हा गुणवान खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तर आपल्या सामन्याचा सामनावीर म्हणून त्याला घोषित केलं जाते। विलासजी पालांडे साहेबांना आणि सावलारामजी महापदी साहेबांना विनंती असेल की त्याला सन्मानित करावं। तर नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम साखर चौकीच्या वाडीने फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले ते धामणन गुड्याचाळ। सामना 4 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे। आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। शिवशंभो चषक 2024 पर्व 28 मध्ये अजयजी जाधव चौरणे गावचे सुपुत्र आहेत, ज्येष्ठ खेळाडू आहेत, त्यांचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते। आणि मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे आम्हाला वारंवार सूचना द्यायला लावू नका। बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे, डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आपण स्वतः आणून द्यायचा आहे। मी जातोय समालोचन कक्षात। सुदर्शन जाधव त्यांच्या विरोधात असतील तर तेजस कदम, सौरभ महापदी पोसरे गावचे सुपुत्र आहेत। एक पोसरे गावचा आवाज आपल्याला आता ऐकायला मिळणार आहे। त्यांना विनंती असेल समालोचन कक्षात सौरभजी महापदी जोडले गेलेत, त्यांच्या बरोबर जोडले गेलेत ते तेजस कदम वावे चिंचाटवाडी गावचे सुपुत्र। धन्यवाद। हॅलो हॅलो। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा, आणि महाराष्ट्र म्हटलं तर जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे आपला महाराष्ट्र। आणि याच महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रथम मानाचा मनस्वी मुजरा करतो। त्याचप्रमाणे वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बंधूंनो, बुद्धभूषण सारख्या पवित्र ग्रंथाची निर्मिती करणारे आणि 32 उपग्रंथांचं लेखन करणारे, मर सकता हूं मगर कभी बेईमान नहीं हो सकता, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो। सामन्याकडे जातोय। षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी श्रीगणेश होत आहे, सुरेख चेंडू फेक केलाय, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय। या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते। शिवशंभू क्रीडा मंडळ नेवे शिवशंभू चषक 2024-25 पर्व या पर्वामध्ये या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडा प्रेमींचं, क्रीडा रसिकांचं, त्याचप्रमाणे YouTube चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेणाऱ्या सर्व क्रीडा प्रेमींचं, क्रीडा रसिकांचं शुभेच्छा सौरभ महापदी शब्द सुमनाने स्वागत करतो आणि सामन्याकडे जातो। स्पर्धेतील दुसरा चेंडू अत्यंत सुरेख चेंडू गगनाला भेटतोय आणि या ठिकाणी सुरेख झेलबाद होतोय। या ठिकाणी सुरेख झेल आणि गडी क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय। याला म्हणतात मित्रांनो अनुभव, याला म्हणतात क्रिकेटचं कसबपणाला लावून प्राणपणाने झुंज देणं। वाह, ला जवाब डीजे। हॅलो। तर सर्व संघनायकाला विनंती असेल, आम्ही वारंवार सूचना देतोय, जेव्हा सामना आपला स्वतःचा संघाचा असतो तेव्हा 12वा खेळाडू आम्हाला पॅव्हलियनशी द्यायचा आहे, ही विनंती आहे। समालोचन कक्षामध्ये माझ्या सोबत जोडले गेलेत माझे सहसाथी तेजसजी कदम यांचं देखील मी शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे
माझे साथी स्कोरर या ठिकाणी आहेत ओमकार महापदी आमचे बंधू, त्यांचं देखील या ठिकाणी मोलाचं सहकार्य असणारे, मोलाची भूमिका असणारे त्यांचं देखील या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. विचारपीठावरील सर्व मान्यवरांचे देखील शब्दसुमनाने स्वागत करतो आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जातो. स्पर्धेतील चेंडू आहे हा तिसरा, अत्यंत सुरेख चेंडूफेक केली जाते आणि फलंदाजांना रोखण्यामध्ये यश प्राप्त करतायत हे खेळाडू. धामणन गुड्याचा हाड संघ अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला खेळ साकारताना दिसतोय. धाव फलकावरती धावसंख्या लागली 1. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या होती 1. पुन्हा एकदा गोलंदाज रिद्देश टू सूरज असा मारा होईल. सूरज देखील एक साखर संघाचा एक मोठा आक्रमक फलंदाज आहे. पाहूयात रिद्देशला कशा प्रकारे तोंड देतोय. सुरेख फटका या ठिकाणी येतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय परंतु त्या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या होती 2. तेजस. धन्यवाद. सर्वप्रथम साखर चौकीची वाडी आपला 12वा खेळाडू, साखर चौकीची वाडी आपला 12वा खेळाडू लवकरात लवकर पाठवा. पंच त्यानं जरा इन्स्ट्रक्शन द्या. 12वा खेळाडू त्यांचा आलेला नाहीये. धन्यवाद सौरभजी. आपल्या स्पर्धेमध्ये आपले देखील स्वागत. श्री शिवशंभो क्रीडा मंडळ निवे आयोजित शिवशंभो चषक 2025 श्री महादेव व श्री केदारनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी संकलनासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. चांगला हेतू आहे या मंडळाचा. 15 गावातलं एक नावाजलेलं मंडळ हे शिवशंभो निवे आणि या आजच्या दिवसातला हा 5वा सामना मित्रांनो. साखर चौकीची वाडी विरुद्ध धामणन गुड्याचा आड. जाऊया सामन्याकडे. रिद्देश आणि या त्रिफळाची खूप सुंदर यॉर्कर लेनचा चेंडू आणि चांगला मंदिरासाठी हा निधी संकलनासाठी ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे शिवशंभो निवे. आणि नक्कीच आपल्या सर्व स्पर्धकांनी आणि सर्व खेळाडूंनी, आलेल्या प्रेक्षकांनी आणि मान्यवरांनी या स्पर्धेला चांगली मदत कार्य, चांगलं हातभार लावावा अशी मी आमच्या मंडळातर्फे विनंती करतो. आणि सुंदर अशी गोलंदाजी नवनाथ यांच्याकडून. नवीन गोलंदाज नवनाथ. धावसंख्या होते ती 3. सुस्थितीत दिसतोय तो आपल्याला धामणन गुड्याचा आड संघ. या मैदानावरती जी स्पर्धा झाली होती वावे चिंचाटवाडी आयोजित आणि त्यांच्या आपल्या या स्पर्धेमधला हा 4र्थ क्रमांकाचा मानकरी होता तो साखर चौकीचे वाडी संघ. आणि हा सुंदर असा फटका आपल्याला प्रतीक यांच्या मार्फत पाहायला मिळतो ऑनसाईडच्या दिशेने. पंचांचा इशारा पाहूया आणि घोषित 2 धावा. 2 धावेने धावसंख्या होते ती 5. नक्की स्वयंसेवकांना विनंती आहे लवकरात लवकर आपल्याला सामने लवकरात लवकर संपवायचे, त्यामुळे स्वयंसेवकाचा हातभार खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. नवनाथ आणि आपटून टाकलेला चेंडू पाहूया. पंचांचा इशारा. स्वैर मारा डोक्याच्या वरून जातोय. प्रतीक यांच्या उंचापुरा असा खेळाडू असून देखील एक स्वैर मारा जातोय. थोडा आपटून खेळण्याचा प्रयत्न, कारण यापूर्वीचा चेंडू हा इनबॅट गेला होता त्यामुळे थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न होता नवनाथ यांचा. धावसंख्या होती ती 6.
चला थोडंसं स्पीडअप. पुन्हा एकदा नवनाथ. 7 ते 8 पावलांचा रनअप. 7 ते 8 पावलांचा रनअप. आणि हा सुंदर असा गुडलेन टप्प्याचा चेंडू आणि मिस होतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम 6. एज साठी रिव्ह्यू नाहीये. एज साठी रिव्ह्यू नाहीये. इतकी आपण नक्कीच आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, पण इतकी ही सुरस नाही की आपण ती एज किंवा अल्ट्रा एज पकडू शकतो. त्यामुळे थोडंसं आपल्याला आयोजकांना, आपल्या फेडरेशनला देखील सगळ्या स्पर्धकांनी सहकार्य करायचंय. उगाच यामध्ये वेळ घालवणं योग्य दिसत नाही मंडळी. मोठा संघ आहे तुमचा, थोडंसं समजून घ्या. धन्यवाद. दोन्ही आपल्या दोन्ही संघाचे आणि संघ नायकांचे आभार. पुन्हा एकदा वळूया. नवनाथ. आणि हा थोडासा टॉपेज लागतोय आणि मोठा धक्का साखर चौकीच्या वाडी संघाला प्रतीक यांच्या मार्फत. आणि चांदेवाडी मोठा सामना आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. मुसाड चांदेवाडी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत, तर वावे चिंचाटवाडी संघाचे संघनायक आपण या लवकर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. तेजस. धन्यवाद. यानंतरचा नक्कीच मोठा चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 15 गावातील नामांकित संघ दोन्ही देखील वावे चिंचाटवाडी आणि मुसाड चांदेवाडी. सामन्याकडे वळूया. धावसंख्या 6. आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगलं षटक फेकलं जात आहे. आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला नवनाथ यांच्याकडून. धावसंख्या कायम 6. नाणेफेकीचा कौल जिंकून. आणि हा पुन्हा एकदा थोडासा ऑफ साईडच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय हवेत, बट नो मॅन्स लँड. एक धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल. 2 धावांवरती समाधान मानावं लागते. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 8. 8 वरून मला आठवते की आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा एक नामांकित अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, सर रवींद्र जडेजा यांचा जर्सी नंबर आहे 8. 8 पाहूया या 8 धावा कशा लकी ठरतायत. दोन्ही संघाला चांगलं जखडून ठेवले. मोठ्या संघाला दोन्ही बलाढ्य संघ यापूर्वीच्या या यजमान संघांनी रामधन घोड्याचाड संघाने त्यांच्याच मैदानावरती होम ग्राउंडवरती फायनल खेळली होती आणि फायनल जिंकली देखील होती. आणि साखर चौकीचा वाडी संघ हा देखील यापूर्वीच्या सामन्यांमध्ये या स्पर्धेमध्ये हा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला होता. पाहूया काय होतंय. क्रीडा रसिक हो, क्रीडांच्या आजच्या या सुरस आयोजन समारंभात आपले सरचे स्वागत. विद्या तैसे खेळ ही हितकर अशी एक जुनी म्हण आहे आणि नक्कीच खेळ खूप महत्त्वाचा आहे आपल्या दैनंदिन जीवनासाठी. आपलं मानसिक देखील संतुलन या खेळामुळे संतुलित राहतं. आणि मी या पुढचं या षटकाचं धावतं समालोचन करायला आपल्या सौरभजींना विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच तेजसजी माझ्यासह आपल्यासोबत जोडले गेलेत सुदर्शनजी. खरोखरच खूप चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. तेजसजी, स्पर्धा कोणतीही घ्या, त्या स्पर्धेदरम्यान ज्यावेळेस आपण आपला खेळ साकार करण्यासाठी जात असतो त्यावेळेस सुरुवातीला जो आपल्यामध्ये जो काही जोश असतो, जो काही विश्वास असतो, आत्मविश्वास असतो, तोच आत्मविश्वास, तो जोश या खेळपट्टीवरती आपल्याला शेवटपर्यंत टिकवावा लागणार आहे. दरम्यान सामन्याकडे जाऊयात. सुरेख चेंडू फक केलाय. चेंडूला तितका चांगला दर्जेदार सन्मान दिलाय आणि चेंडू जातोय एका धावेसाठी, 2 धावेसाठी. धावफलकावरती धावसंख्या लागतीये 10. तिसरं षटक चालू असताना धावफलकावरती धावसंख्या लागते 10. सिद्धेश या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि त्याला प्रत्युत्तर देतोय सूरज. पाहूयात पुढील चेंडूवरती कशा प्रकारे आक्रमण करतोय सूरज.
सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटते मित्रांनो. याला म्हणतात पराकाष्ठा, याला म्हणतात प्रेरणा, याला म्हणतात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि याच्याच बलावरती समोरच्या संघाला नमवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे हे या ठिकाणी सिद्धेश दाखवतोय. तेजसजी, खरं तर मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की सुरुवातीला जो काय आपला आत्मविश्वास असतो तो या खेळपट्टीवरती आपल्याला शेवटपर्यंत टिकवावा लागेल, कारण की त्याच आत्मविश्वासाच्या बळावरती, त्याच विश्वासाच्या जोरावरती आणि त्याच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावरती समोरच्या संघाला नमवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत सांगता आलं पाहिजे. दरम्यान सामन्याकडे जाऊयात. पुन्हा एकदा चेंडू जातोय, पंच या ठिकाणी बाहू फैलावत आहेत. स्वर चेंडूची सांगता करत अतिरिक्त धाव देऊन जाते. चेंडूची धावसंख्या पुढे सरसावले, धावसंख्या होतीये 11. सिद्धेश या ठिकाणी थोडासा कुठेतरी आपली दिशा भटकतोय आणि या ठिकाणी पुरेपूर फायदा प्रतिस्पर्धी संघाला होतोय, तो म्हणजे साखर संघ. खरोखरच एक मोठा संघ आहे कालिकामाता साखर चौकीचीवाडी संघ. मित्रांनो, संकट येतात, अडचणी येतात, परंतु त्या संकटांचा अडचणीचा मुकाबला सुद्धा आपल्याला तितकाच निर्धास्तपणे आणि बिनधास्तपणे करायचा असतो आणि संकटांनाही सांगायचं असतं की तुम्ही या किती वेळा, तुमचा सामना करण्यासाठी मी तितक्याच ताकदीने तितक्या सामर्थ्याने सज्ज आहे. पुन्हा एकदा एक धाव, अशा धावफलकावरती धावसंख्या लागतीये 12. सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती आहे. सुदर्शनजी, काय सांगाल? स्पर्धा अत्यंत दिमागदार पद्धतीने सुरू आहे. शिवशंभू क्रीडा मंडळ निवे आयोजित एक देखना सोहळा, याची देही याची डोळा न भूतो न भविष्यते असा देखना सोहळा या खारलँड मैदानाच्या भूमीमध्ये या ठिकाणी केदारनाथांच्या प्रदर्श आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होताना दिसते. सुदर्शनजी, काय सांगाल? नक्कीच स्पर्धा ही मोठी आहे आणि मोठी स्पर्धा अर्थातच 15वातील नवोदित खेळाडूंना निर्माण करण्याची स्पर्धा. खरोखर 15वर फेडरेशनने जी स्थापना केली आणि त्यातून अनेक नवोदित खेळाडू घडत आहेत. कारण घडणे मात्र नवं नाही, स्वतः घडणे मात्र नवं नाही, स्वतः घडत असताना इतरांना घडवीत जाणे ही उद्देश ठेवून 15व फेडरेशन निर्मिती केली आणि स्पर्धा मोठी आहे, मानाची अभिमानी स्पर्धा आहे. पुन्हा पंच दंडित करतात. 2 हात समांतर व्हाईटच्या रूपात धावसंख्या मिळते अवांतर. कारण तुम्हाला जिंकायचं असेल तर कोणतीही स्पर्धा असू दे, क्रिकेटचं मैदान असो, कबड्डीचं मैदान असेल, संघर्ष तर करावा लागेल, प्रयत्नांची पाराष्ट करावी, संमिश्र मिश्रण गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला जिंकायचं असेल ध्येयापेक्षा वरचढ कामगिरी करावी लागेल, नक्कीच तुमचा विजय प्राप्त होऊ शकतो. स्पर्धा दरम्यान पुन्हा गोलंदाज मार्कवर सज्ज. सुरेख चेंडू घेता, चेंडू मात्र इष्टच्या हातामध्ये विसावला, निर्धाव चेंडू सांगता होते. तुम्हाला खोलवर पद्धतीचा मारा करावा लागेल, 2 स्वरूपाचे चेंडू फेकावे लागेल, झेल मात्र टिपावी लागेल. कारण एखादा झेल सुटला तर नक्कीच तो फलंदाज घातक ठरू शकतो. कारण मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा पाहिलं असेल, एखादा फलंदाज झेल सुटला तर नक्कीच तो फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. स्क्वेअर मारा पुन्हा एकदा 2 हात समान व्हाईटच्या रूपात धावसंख्या मिळते अवांतर. धावसंख्या पोहोचते 14 या अंकावरती. स्वतःला मात्र ढासलू देऊ नका, ढासलेल्या घरांच्या विटा सुद्धा लोक सोडत नाही. भिंतीवर धावणाऱ्या घोड्या चित्र लावून प्रगती होत नाही. तुम्हाला लवकर उठावे लागेल, धावावे लागेल, पळावे लागेल. नक्कीच तुमचं ध्येय असेल, ध्येय निश्चित करावे लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाज मार्कवर. पुन्हा एकदा पंच दंडित करतात. 2 हात समांतर व्हाईटच्या रूपात धावसंख्या मिळते अवांतर आणि अवांतर संघाची धावसंख्या पोहोचते 15 या अंकावरती. बरोबर. तर मुसाड चांदेवाडी संघाचे कर्णधार आणि वावे चिंचाटवाडी संघाचे कर्णधार या आपण नाणेफेकीसाठी आणि धामणन घोड्याचा संघाचे संघनायक मोहन उतेकर, आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती यावं. त्याचप्रमाणे आमच्या इथे प्रशांतजी मसुलकर साहेब देवगडवरून आलेले आहेत, त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. प्रशांतजी मसुरकर साहेब देवगडवरून आलेत, तर त्यांचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. पुन्हा एकदा पंच दंडित करतात. 2 हात समांतर व्हाईटच्या रूपात धावसंख्या मिळते अवांतर आणि 22 रूपाने असे 2 धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचले. स्कोर कार्ड 18 या अंकावरती. करोड ही बॉल आणि बॅटच्या साहाय्याने रामकृष्ण हरी मंत्राचा उच्चार करत कोणत्याही स्पर्धेच्या माध्यमातून यशस्वी नावाच्या पांडुरंगात साकडे घालावे इतकं सुंदर आणि जबरदस्त नियोजन स्पर्धा. अर्थात स्पर्धा मानाची, अभिमानी, स्वाभिमानाची. पुन्हा एक गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज. चेंडू मात्र फिरकावून द्यायचा, चेंडू मात्र हवेमध्ये. 1 धाव पूर्ण, दुसरा धाव प्रयत्न होता. असे रनिंग बिटवीन द विकेट असे 2 धावसंख्ये संघाची धावसंख्या पोहते 20 या अंकावरती. पंच घोषित करता 3ऱ्या षटकाची समाप्ती होते आणि संघाची धावसंख्या पोहोचते 21. तर प्रशांतजी मसुलकर साहेबांचा इथं 20 अंकावरती.
नक्की सुदर्शनजी, आपण पाहिला असाल या ठिकाणी हा जो सिद्धेश गोलंदाज होता त्याने अतिरिक्त धावा प्रतिस्पर्धी संघाला दिलेल्या आहेत. तर मला त्याला इतकं सांगायला आवडेल की सिद्धेश, भूतकाळातील चुकांना विसरून नव्याने त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याकडे जर आपण लक्ष दिलं तर जीवनामध्ये आपण नेहमी यशस्वी होऊ शकतो. आणि तेजसजी, शेवटच्या क्षणापर्यंत या खेळपट्टीवरती संघर्ष करणं ज्याला साधता येतं त्याला खऱ्या अर्थाने यशस्वी होता येतं. हीच खरी क्रिकेटची खासियत आहे. असं म्हणतात की क्रिकेट हा आपला बुद्धीचा, आपल्या प्रतिभेचा खेळ आहे, तर त्याचप्रमाणे क्रिकेट हा आपल्या ताकदीचा सुद्धा खेळ आहे आणि शारीरिक कृतींचा सुद्धा खेळ आहे, असं मला या ठिकाणी सांगायला वावगं जाणार नाही. दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात सामन्याकडे. या ठिकाणी षटक घेऊन येतोय 14 गोलंदाज असेल प्रथमेश, आणि प्रथमेश कडे 6 चेंडू असतील आणि त्या 6 चेंडूंची फेक कशा दर्जाने तो करतो ते पाहूयात. कशा प्रकारे आक्रमण करतो त्यालाच प्रत्युत्तर देताना दिसेल सूरज. पाहूयात, सूरजचा पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय, चेंडू जातोय थेट क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मला वाटतं 2 धावा या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावफलकावरती धावसंख्या लागतीये 22. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्वप्न हवं, जीवनामध्ये तुमच्या काही ना काहीतरी स्वप्न हवं, ध्येय हवं, महत्वाकांक्षा हवी, मग पुढे प्रवास करता येतो, मग पुढे झेपावता येतं. पण जर ध्येयच नसलं तर आयुष्यच भरकडल्यासारखं होतं. या ठिकाणी सुरेख चेंडू फेक केलाय आणि सूरजला तंबूचा मार्ग दाखवला या ठिकाणी प्रथमेशाने. वाह, लाजवाब गोलंदाजी मित्रांनो, याला म्हणतात एक मोठा दांडगा अनुभव, गेली 30 ते 40 वर्षाचा दांडगा अनुभव असलेले हे ज्येष्ठ खेळाडू. कारण क्रिकेट म्हटलं की आपल्याला माहिती आहे की ठाणा आणि रायगड म्हटलं की क्रिकेटची पंढरी असते आणि तिथे हे ते सामने खेळलेले आहेत आणि फार मोठा त्यांना अनुभव आहे. तर त्यांचं देखील आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत केलं जाते. यशवंतजी मापदी, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती यावं. काटकर साहेब तुम्हाला बोलवत आहेत. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल, तर याच्याशी त्यांचा सन्मान केला जातोय सुधीरजी मापदी साहेबांच्या शुभ हस्ते. यानंतर नाणेफेकीचा कौल केला जाईल. मुसाड चांदेवाडी विरुद्ध वावे चिंचाटवाडी. प्रथमेशचा पुढील चेंडू साईसाठी सुरेख चेंडू फेक होतोय. या ठिकाणी 1 धावा प्राप्त होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय परंतु त्या ठिकाणी एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावले. धावफलकावरती धावसंख्या लागतीये 23. 4थं षटक चालू असताना धावसंख्या होते 23. तेजस, मला इतकं सांगायला आवडेल की ज्याला खरंच आयुष्यामध्ये काही करायचं आहे त्यांनी इतरांना पारखत बसण्यापेक्षा, इतरांना निरखत राहण्यापेक्षा जर आपल्या स्वतःला निरखलं, पारखलं आणि आपण काय आहोत, आपल्यात काय आहे याचा मूलचा जर विचार केला तर निश्चितपणे इतिहास घडवण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे, ही गोष्ट प्रकर्षाने आपल्याला जाणवेल. तेजसजी, नक्कीच. तत्पूर्वी सामन्याकडे वळूया. आणि हा स्वैर मारा, धावसंख्येत भर, धावसंख्या होते ती 24. प्रथम नाणेफेकीचा कल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता साखर चौकीची वाडी संघाने आणि 24 धावा जमवल्या. काहीशे फलंदाज, चांगले फलंदाज बाद झाले. आणि हा सुंदर असा टोलावलेला चेंडू जातोय हवेत. पाहूया काय होत आहे चेंडूचं. मला वाटतं अंतर मिळालंय की नाही. आणि घोषित क्षेत्रात 2 धावा, 2 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या होते ती 26. तेजस, ये लवकर. सौरभ, तर नाणेफेकीचा कौल केला जातोय काटकर साहेबांच्या शुभ हस्ते. आजच्या पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुसाड चांदेवाडी विरोधात वावे चिंचाटवाडी. 4 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. दरम्यान मी आमचे मित्रबंधू रोहितजी उतेकर यांना विनंती करतो की आपण सुद्धा समालोचन कक्षीच्या दिशेने यायचं आहे, आम्हाला जॉईन व्हायचं आहे. दरम्यान सुदर्शनजी, या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल परंतु मी थोडंसं सामन्याकडे जातो. प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू आहे आणि अजूनही काहीशे चेंडू शिल्लक असताना त्याला प्रत्युत्तर करेल अथर्व, एक युवा नव्या दमाचा एक फलंदाज आहे अथर्व साखर संघाचा. या ठिकाणी चेंडू दिशा भरकटते, पंच बाहू फैला होतात आणि एक अतिरिक्त धाव जेवून जाते. धावफलकावरती धावसंख्या लागते 27 वरती. सुदर्शनजी, काय सांगाल, एक अथर्व हा एक खेळाडू आहे साखर संघाचा, एक चांगला नवोदित नव्या दमाचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंतच्या झालेल्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलंय. तुम्ही जर पाहिला असाल 2024 पर्वामध्ये सुद्धा हा खेळाडू चमकला होता, तर या खेळाडूबद्दल थोडंसं काय सांगाल? पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात गोलंदाज रणवेवरती. चेंडू मार्क भिरकावून दिला वन साइडला.
एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होते, पाहूया दुसरी धावसंख्या पूर्ण होते. रनिंग बिटवीन द दोन्ही धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते. एकोणतीस धावसंख्या पोहोचते. एक सुरेख तुम्हाला जिंकायचं धावांचा डोंगर मित्रांनो करावं लागेल. या मैदानामध्ये 24 चेंडू 30 धावा संख्या दमचाक होते. तुम्हाला धावांचा डोंगर नक्कीच करावा लागेल. आता एक सुरेख गोलंदाज आहे. मागच्या स्पर्धेमध्ये याच मैदानात सुरेख गोलंदाजी केली होती. उत्कृष्ट गोलंदाजी करतो आणि त्याचे गोलंदाजी उत्कृष्ट स्पीड आहे आणि त्या स्पीडच्या जोरावर साखर चौकी संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचला होता आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठेवला होता साखर चौकीजोडी संघ. आणि 4 षटकांची समावती संघाची धावसंख्या पोहोचते 30 धावसंख्या आणि 24 चेंडू 31 धावसंख्येचं आव्हान असेल. हॅलो, तर आमच्या निवे गावचे सुपुत्र रामभाऊ रघुनाथ पालांडे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक वर्गांचं, खेळाडूंचं, संघांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शिवशंभो चषक 2024 पर्व 28 मध्ये. तोपर्यंत आपण DJ देला संधी देऊया. कांबळी साहेब. तर स्वागत केलं जाते. सावलाराम महापते साहेबांना विनंती असेल की रामभाऊ पालांडे साहेबांचं याचं इथं स्वागत केलं जाईल. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यांचं स्वागत केलं जाते. आमचे मित्रबंधू आहेत ते, त्यांना फार वेळ नसतो, पण एकेकाली आमच्या समेत ते आमच्या गावी म्हणजे जेव्हा स्पर्धा व्हायची तेव्हा आमच्याकडे काय शूज बीज काही नव्हतं, आम्ही मातीत खेळायचो. पण एक क्रिकेटची त्यांना फार आवड आहे आणि हा गुणवान खेळाडू निवेगावचा आज त्यांची इथं लक्षणीय इथं हजेरी लावले. तुमचं देखील आम्ही इथं याचं स्वागत केलं जातंय. सामन्याकडे घेऊन जातोय. हाय व्होल्टेजचा सामना आहे. साखर चौकईची वाडी विरोधात धामणन घोड्याचा आड. मोठी परिकाष्ठा करावी लागेल. यानंतरचा होणारा मोठा सामना आहे मुसाड चांदेवाडी विरुद्ध वावे चिंचाटवाडी. नाणेफेकीचा कौल जिंकून वावे चिंचाटवाडी संघाने आपला निर्णय लवकरात लवकर आमच्यापाशी द्यायचा आहे ही विनंती असेल. सामना 4 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. स्पर्धेचा नियम आहे. संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तसेच धामणन गुड्याच्या संघाने आपले सलामीचे फलंदाज सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे आहे. खरोखर पंचांना विनंती करतोय कोणत्याही वेळेचा विलंब लावू नका. त्वरित सामना चालू करायचा आहे. आता मात्र 24 चेंडू आणि 31 धावसंख्येचं आव्हान असेल. या स्पर्धेमध्ये 24 संघांचा थरार, 24 संघांचा मैदानी मुकाबला, क्रिकेटचा महासंग्राम. अर्थातच दिल्ली पासून गल्लीपर्यंत आणि गल्लीपासून आंतरिक स्तरापर्यंत ज्या खेळाचा बोलबा आहे तो खेळ म्हणजे क्रिकेट. साऱ्या विश्वाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तरुणचा ध्यास, तरुणचा श्वास म्हणजे क्रिकेट. तरुणच्या नसानसात भिनलेला खेळ म्हणजे क्रिकेट. त्याच खेळाची स्पर्धा अर्थात या कलवा नगरीत खारलड मैदानावर अर्थात क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचे महायुद्ध, क्रिकेटची झुंज अर्थात 15वीची क्रीडा पंढरीच म्हणावं लागेल. कित्येक स्पर्धा या मैदानावरती होत असतात आणि आता मैदान या दुसऱ्या दिवसातील 4था सामना अर्थात कालिका माता साखर चौकीजोडी विपक्ष धामणन गुडाचार या 2 संघांचा सामना चालू आहे. धन्यवाद सुदर्शन. दरम्यान आमच्या या मंदिराकरिता या ठिकाणी देणगी आलेली आहे. प्रतापराव जयसिंगराव पालांडे यांच्याकडून 500, सुशांत उतेकर साखर जांभूळवाडी यांच्याकडून 301, मयंक राजेंद्र महापती यांच्याकडून 1001, सूर्यकांत विष्णुपंत पालांडे यांच्याकडून 1000 रुपये अशी देणगी आलेली आहे. खरोखरच या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक मंडळातर्फे आभार. वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकण्यास सज्ज. षटक क्रमांक 1 टाकण्यास सज्ज. गोलंदाज रनिवरती गोलंदाज ट्रॅक वरती. अथर्व युवा गोलंदाज अर्थात स्ट्रायकर एंडला बॅटर आहे तो सिद्धेश, नॉन स्ट्रायकरला रिद्धेश. सामन्याला सुरुवात 24 चेंडू 31 धावसंख्येचं आव्हान असेल.
पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. अर्थात हे पहिलं षटक P1 षटक पॉवर प्ले षटक मार्गक्रम करत असताना प्रगतीपथावर पहिला चेंडू टाकणे सज्ज अथर्व. स्ट्रायकरला बॅटर सिद्धेश नॉस्टाईला रिद्धेश. पाहूया कोणता संघ विजय होतोय. आणि क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूवर काय घडलं सांगता येत नाही. पुन्हा एकदा सुरुवात अथर्व टू सिद्धेश. सूर्यके गोलंदाज चेंडू पंच दंडित करतात. दोन समान व्हाईटच्या धावसंख्या मिळते. आव्हांतर धावसंघाचे खातं उघडत आहे 1 अंकाने. स्कोर कार्डवर बिनबाद 1. क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. गिरगिट जैसा रंग बदलने खेळ आहे. पॉलिटिक्स जैसा रंग बदल खेळ आहे. क्रिकेट में कुछ भी हो सकता है. एका चेंडू 6 धावसंख्या येऊ शकते किंवा 6 चेंडू मध्ये एकही धावसंख्या येऊ शकत नाही असा खेळ म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा अथर्व टू सिद्धेशचा मारा असेल. चेंडू मात्र भिनकरून दिला हवेमध्ये. चेंडू पाहूया झेल घेण्या प्रयत्न झेल सुटलेला आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 2. की असं म्हटलं जातं की विश्वकर्त्याच्या अविरोध धावणाऱ्या रथातील सर्वोत्कृष्ट अश्वावर आरूढ खेळ म्हणजे क्रिकेट. भावनांच्या उदय धुंद केवढा म्हणजे क्रिकेट. आम्ही जितकं प्रेम आमच्या प्रियसेव करत नाही तितकं द्विगुण ज्या खेळावर करतो तो खेळ म्हणजे क्रिकेट. आयुष्याच्या प्रवास जीवन जगत असताना आम्हाला मनोमंथनापेक्षा मनोरंजनाची गरज आहे आणि याच मनोरंजन खेळांना याच मनोरंजन चित्त थरा देऊन मन उद्विग्न करता आनंद देऊन सोडणारा खेळ म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा या क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचं युद्ध. हॅलो. तर आमच्या निवेगावचे सुपुत्र आणि आमचे बंधू अनिल लक्ष्मण शिंदे मेजर आर्मी मॅन यांचं इथं स्वागत केलं जाते. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. पुन्हा एकदा सर्व अथर्व टू रिद्धेशचा मारा असेल. पुढील चेंडू टाकण्यासाठी अथर्व. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा पंच दंडित करतात. दोनात समांतर व्हाईटच्या रूप धावसंख्या मिळते. अवंत धावसंख्या पोहोचते 3 अंकावर बिनबाद 3 अशी धावसंख्या. जिंकायचा असेल खोलवर पद्धतीचा मारा काढून डॉट स्वरूपाचे चेंडू फेकावे लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण करावे लागेल. सुरेख गोलंदाजी करावी लागेल. मित्रांनो तुम्हाला स्पर्धेतलं आव्हान टिकवायचं असेल तर प्रतिस्पर्धी संघापेक्षा तुम्हाला वरचढ कामगिरी करावी लागेल. मित्रांनो समोर वार होता तुम्हाला प्रतिवार करावा लागेल. पुन्हा एकदा अथर्व टू रिद्धेशचा मारा असेल. चेंडू मात्र भिरकान दिलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धावसंख्या पूर्ण. चेंडूची उचलपेक 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 4. सामना 38 चेंडू 24 चेंडू आणि 31 धावसंख्येचं आव्हान असलेला सामना. एका बाजूला कालिका माता साखर चौक एका धामण्यान गुडाचा संघ. दृष्टी तर सर्वांजवळ असते पण दूरदृष्टी काही लोकांजवळ असतो. अशा दूरदृष्टीने विचार करून 15 फेडण्याची स्थापना झाली. पुन्हा एकदा स्थापना झाली. पुन्हा एकदा गोलंदाज अथर्व. चेंडू भिरकावून द्यायचा प्रयत्न होता पण चेंडूची बॅट कट घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. संघाची धावसंख्या पोहोचते 6 अंकावरती. 5 अंकावर समावेश. जिंकायचं असेल तुम्हाला धामणन गुड्या संघाला रोकावं लागेल. सुरेख गोलंदाजी करावी लागेल. मित्रांनो या स्पर्धेत आपलं आव्हान टिकवायचं असेल त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. मित्रांनो कारण स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा लोक सोडत नाहीत. तुम्ही कधी ढासळता याची वाट पाहणारी लोक आहेत. पुन्हा एकदा अथर्व टू सिद्धेशचा मारा असेल. चेंडू भिरकावून दिलाय घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्या पोहोचते 6 अंकावरती. अर्थात शिवशंभू क्रीडा मंडळ निवे आयोजित शिवशंभू चषक 2025 केदारनाथाच्या मंदिरासाठी उभारणीसाठी आणि निधी संकलनासाठी ही स्पर्धा ठेवलेली आहे. चांगला उद्देश घेऊन ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि 15 खेळाडूंना एकत्र घेऊन एक संघ आणण्यासाठी ही स्पर्धा. अर्थात 15 क्रिकेट फेडरेशन अंतर्गत शिवशंभू चषक 2024. पुन्हा एकदा पंच दंडित करता व्हाईटचा इशारा करताय. धावसंख्या पुढे स्कोर कार्डवर 7 अंकावरती. मित्रांनो केवळ दिशा महत्वाची नाही गती महत्वाची. तुम्हाला दिशा महत्वाची आहे. दिशाहीन गोलंदाजी केलं एक चेंडूला गती देणे महत्वाचं आहे आणि त्या लय मध्ये गोलिंग करणं महत्वाचं आहे. मित्रांनो पुन्हा एकदा अथर्व टू सिद्धेशचा मारा असेल. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा पंच दंडित करतात. अशा रीतीने व्हाईटचा इशारा आणि धावसंख्या एक निवाडली. धावसंख्या पोहोचते 8 अंकावरती.
आता मात्र अथर्वची कुठं लय मात्र बिघडून गेले. पुन्हा एकदा सज्ज अथर्व टू सिद्धेशचा मारा असेल. बायच्या बरोबर एक धावसंख्या आणि संघाची धावसंख्या बोलते 9 या अंकावरती. सन्माननीय सूरजजी रेवणे साहेब इथे आलेले आहेत. शिवसेना तालुका प्रमुख साखरगावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते त्यांचे मनाच्या अंतकरणापासून आणि हृदयाच्या स्पंदन आपण सहर्षाचे स्वागत. पुन्हा एकदा अथर्व टू सिद्धेशचा मारा असेल आणि घोषित क्षेत्रामध्ये संघाची धावसंख्या बोलते 10 अंकावर. पंच घोषित केल्या पहिल्या षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या बोलते 10 अंकावरती. हॅलो. तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. शिवशंभो चषक 2024 पर्व 28 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आमचे बंधू आणि निवेगावचे सुपुत्र अनिलजी शिंदे साहेब यांचं इथं यथाचित इथं सन्मान केला जाईल. मी आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष रमेशजी पालांडे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथाचित मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांना सन्मानित करावं ही त्यांना विनंती असेल. यानंतरचा होणारा मोठा सामना आहे कालिका माता वावे चिंचाटवाडी विरोधात मुसाड चांदेवाडी. नाणेफेकीचा कौल जिंकून वावे चिंचाटवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामना 4 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. स्पर्धेचा नियम आहे. आजच्या दिवसातील ही पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपल्या समोर येणार आहे. मोठा सामना आहे. हाय व्होल्टेजचा सामना आहे. आपल्या 15 गावातून आम्हाला आत्ताच फोन आला होता धामणकरांचा की हा सामना पाहण्यासाठी त्यांनी आमच्या या मुसाड गावच्या संघाला शुभेच्छा दिलेत आणि त्यांच्या विरोधात आहे तो वावे चिंचाटवाडी. कारण वावे चिंचाटवाडी हा संघ गेल्या 10 दिवसापूर्वी इथे जेव्हा स्पर्धा झाली तेव्हा प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला होता आणि आमचे मित्रबंधू जी रवींद्र सकपाल यांच्या इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. तरी सर्वांना धन्यवाद देतो. सामन्याकडे घेऊन जातोय. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्या सुरुवात वैयक्तिक गोटातील पहिल्या संघाकडून दुसरे षटक क्रमांक 2 टाकण्यात सज्ज गोलंदाज रणविरोधी गोलंदाज ट्रॅक वरती सूरज मोरे. स्ट्रायकर आणलाय तो बॅटर रिद्धेश नावाचा ऐकलाय तो शिद्देश. आता मध्ये 18 चेंडूने 21 धावसंख्येचं आव्हान असेल. काय घडेल काय बिघडेल सौरभ माझे महापदे आपण काय सांगाल. 18 चेंडूने 21 धावसंख्या आव्हान कसं गुढेजाल संघ पार करू शकतो. दरम्यान सुदर्शनचे दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे तितक्याच दर्जाचे दोन्ही फळीतून आपल्याला चांगला खेळ पाहायला भेटतोय. सूरज देखील एक चतुर गोलंदाज आहे आणि तो या ठिकाणी चेंडूफेक करतोय. सुरेख गोलंदाजी केली. मी म्हटल्याप्रमाणे याला म्हणतात प्रतिभा मित्रांनो. याला म्हणतात सामर्थ्य. याला म्हणतात अनुभवांचं कस पणाला लावून प्राणपणाने झुंज देणं. मी म्हटलं की सूरज हा असा खेळाडू आहे ज्याने आजपर्यंत अनेक विक्रम रचलेले आहेत. असा एक खेळाडू आहे. तो नेहमीच आपल्या प्रतिभेला साजेशी अशी खेळी करत असतो. तुम्ही मगाशी सुदर्शनची म्हटलात की जितकं प्रेम आपण आपल्या प्रेयसीवरती करत नाही त्याच्याही कित्येक पटीने जास्त प्रेम आपण आपल्या क्रिकेटवरती करतो. असं त्या क्रिकेटवरती प्रेम करणार हे सारी मंडळी आहे. हे सारे खेळाडू आहेत. दरम्यान पुन्हा एकदा सूरज पाहूयात. सुरेख चेंडू फेक करतोय. तितका चांगला सन्मान दिला जातोय. चेंडू जातोय थेट सीमारेषेच्या दिशेने. पाहूयात किती धावा. 6 धावांकरता मित्रांनो या ठिकाणी 6 धावेने या खेळामधलं या क्रिकेटमधलं सामर्थ्य दाखवण्यात दिसतोय.
एकदा सुदर्शन टू सिद्धेशचा मारा असेल. सुरेख क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट केलाय तो सूरज रेवणे साहेबांनी. शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय सूरजजी रेवणे साहेब यांचे या स्पर्धेत आपले मनाच्या अंतकरणापासून हृदयाचं स्पंदन आपल्या सहर्षाचं स्वागत. मनाच्या मंदिरात मूर्ती आपली सजली, मनाच्या मंदिरात मूर्ती आपली सजली. स्वागत सज्ज शब्दांची पुष्पांजली आलेल्या सर्व हितचिंतक सन्मानित पाहणे वरिष्ठ नागरिक देणगीदार क्रीडा रसिक खेळाडू रसिक आयोजक या सर्वांचे सहर्षाचं स्वागत. पुन्हा एकदा सज्ज गोल्डन ट्रॅक वरती सुदर्शन टू रितेश असा मारा असेल. धावसंख्या पोहोचते 26 या अंकावरती. पुन्हा एकदा हलक्यात मारला चेंडू होतोय सरळ गोशी क्षेत्रामध्ये. एक अंकासाठी धावसंख्या पोहोचते 27 या अंकावरती. आता मात्र केवळ 4 धावसंख्येची गरज आहे. धामणन गुडगावच्या संघाला आपला विजय प्राप्त, या स्पर्धेमधील पहिला विजय प्राप्त करण्यासाठी. यानंतर होणारा मुकाबला असेल श्री कालिका माता वावे चिंचडवाडी विपक्ष शिवप्रसाद मुसाळ चांदेवाडी. दोन्ही तुल्यबल संघ असतील. एक बिग फाईट मॅच असेल. अटीतटी सामना असेल. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. पुन्हा एकदा सुदर्शन टू रितेशचा मारा असेल. चेंडू मात्र हवेमध्ये शतरक्षी चेंडू गाले सुरेख घेतलाय तो सूरज मोरे याने आणि पहिला गडी बाद होतोय तो रितेशच्या रूपामध्ये. हुतेकर साहेब आणि आदेश हुतेकर समालोचक आपण पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. तर या पुढील सामन्याचं धावतं समालोचन करणार आहेत दिलीपजी हुतेकर साहेब आणि आदेश हुतेकर. तर आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत केलं जाते. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व खेळाडूंचं शंभो चषक 2024 पर्व 28 मध्ये आलेल्या सर्व संघांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट संतोषजी जाधव साहेब आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट वंदनाताई संतोषजी जाधव मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांचं आम्ही शिवशंभो क्रीडा मंडळाच्या वतीने तसेच मौजेनिवे ग्राम विकास मंडळाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी या दोन धावेने धावफलकावरती धावसंख्या लागते 30 वरती. एका धावेची आवश्यकता आहे. दरम्यान सुदर्शनजी या ठिकाणी आपल्या समालोचन कक्षामध्ये जोडले जातील आमचे मित्रबंधू रोहितजी उतेकर. दरम्यान यानंतरचा होणारा सामना खूप मोठा सामना असणार आहे. साऱ्यांच्या नजरा त्या सामन्याकडे असणार आहेत कारण की आपल्या 15 गावातील 2 मोठे बलाढ्य संघ, दादा संघ, ज्या खेळाडूंची प्रतिभा अत्यंत पराकोटीची आहे असे 2 संघ या खेळपट्टीवरती खेळताना दिसतील. मित्रांनो, इतिहास जो आहे तो जिंकणाऱ्यांचाच लिहिला जातो असं काही नाही आहे. पराजयाचीही इतिहासात नोंद होत असते. फक्त इतकंच की आपल्या संघर्षामध्ये दम असणं हे नितांत गरजेचं आहे. मित्रांनो, 350 वर्षापूर्वीचा जर इतिहास तुम्ही आम्ही चाचपून पाहिलात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेला आलेला संघर्ष इतका मोठा आणि भयानक होता की जोपर्यंत चंद्रसूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या माझ्या काळजामध्ये जिवंतच राहणार आहेत. परंतु ते का बरं, तर त्यांनी संघर्षातून वाटा काढलेल्या आहेत. ज्यावेळेस त्यांच्यासाठी एक दरवाजा बंद होत होता त्यावेळेस ते इतर 10 दरवाजांचा शोध घेत होते कारण की त्या भगवान पांडुरंगाने इतर 100 दरवाजे त्यांच्यासाठी निर्माण केले होते. बस ते एकाच दरवाजावरती धडका मारत नाही बसले, त्यांनी इतर 10 दरवाजांचा शोध घेतलाय. तसंच तुम्हा आम्हाला सुद्धा मित्रांनो प्रत्येक जीवनाच्या पदोपदी पावलापावलावरती आपल्याला संघर्ष करता आला पाहिजे कारण की संघर्ष करणं ज्याला साधता येतं त्याला खऱ्या अर्थाने यशस्वी होता येतं, यशाला गवसणी घालता येते. दरम्यान विजयजी तर नक्कीच मावदे 1 मिनिट काय आलं
रिद्देश, हा ठीक आहे. तर सामना विजयी झालेला रिद्देश हा सामनावीर ठरवला जातोय. तर आपण पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. तर दीपाली सावंत आमच्या सासरवासीन